संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। दोन तरुणांनी आपल्याच आईच्या बॉयफ्रेंडला क्रूरतेने संपवत त्याची हत्या केली। त्यांचा क्रूरपणा एवढ्यातच थांबला नाही, तर त्यांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे हवेत उधळले आणि ते फरार झाले। अथक तपास करत गुजरात पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। गुजरातमधील गांधीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। ती ऐकून अंगावर अक्षरशः काटा येईल। तेथे भर रस्त्यात दोन तरुणांनी एका इसमाची निघृणपणे हत्या केली आहे। बेधडकपण आरोपींनी सर्वांसमोरच मृतदेहाचे तुकडे केले। एवढंच नव्हे तर ते तुकडे हवेत फेकून त्या दोघांनी पळ काढला। त्या दोन तरुणांच्या आईचं त्या मृत इसमाशी गेल्या 15 वर्षापासून अफेअर होतं अशी माहिती समोर आली आहे। मात्र त्या दोन्ही मुलांना आईचं ते नातं मान्य नव्हतं। त्यांनी आईला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही तिने काहीच ऐकलं नाही। त्यामुळे संतापलेल्या दोन्ही तरुणांनी मिळून आईच्या बॉयफ्रेंडचीच हत्या केली आहे। त्या मुलांच्या वडिलांचा बऱ्याच वर्षापूर्वी मृत्यू झाला होता, मात्र त्यानंतर आईच्या या नात्यामुळे वडिलांच्या स्मृतीचा अपमान होतोय अशी त्या मुलांची धारणा होती। हे संपूर्ण प्रकरण गुजरातच्या गांधीनगरमधील मोखासन गावातील रतनजी ठाकूर असे मृत इसमाचे नाव आहे। ते व्यवसायाने गवंडी होते। त्यांचे गावातील एका महिलेसोबत प्रेम संबंध होते। या कारणावरून त्या महिलेची मुले संजय आणि जयेश ठाकूर हे रतनजीवर चांगलेच चिडले होते। त्या दोघांनी यापूर्वीही रतनजींना आईपासून दूर राहण्याची धमकी दिली होती, पण तरीही रतनजींसोबत आईचं प्रेम संबंध सुरूच होतं। या वादामुळे जात पंचायतीही बोलवण्यात आली होती, मात्र त्यातही तोडगा निघाला नव्हता असे पोलिसांनी सांगितले। त्यानंतर दोन्ही भावांनी वैतागून रतनजीला मारण्याचा निर्णय घेतला। रतनजी आपल्या मित्रांसोबत गावात घर बांधत होते, तेव्हा दोन्ही भाऊ तिथे पोहोचले। त्याच्या हातात चाकू आणि रॉड होता। प्रथम एका भावाने रतनजी यांच्या डोक्यावर रॉडने वार करून त्यांना खाली पाडलं। यानंतर दुसऱ्या भावाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला। दोघांनी मिळून आपल्या आईच्या प्रियकराची निघृण हत्या केली। दोन्ही भावांनी त्यांच्या पोटात चाकूने अनेक वार केले। त्यांचा आतडं बाहेर काढून हवेत फेकण्यात आलं आणि नंतर पोटातील अवयव चाकूने कापण्यात आले। तेथे उपस्थित मजुरांनी त्या दोन्ही भावांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळालं नाही असं पोलिसांनी सांगितलंय। गुन्हा केल्यानंतर दोघेही भाऊ हवेत चाकू फेकून तेथून फरार झाले। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत त्यांचे मोबाईल लोकेशन ट्रॅक करून त्या दोघांनाही पकडलंय। दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।